थँक्यू व्हेरी मच अजयजी पाटील. महेश जी चौधरी DC हमरापूर ब्रँड आपण पाहतायत आणि शिवानी स्पोर्ट्स मनोर शिवानी स्पोर्ट्स सावरे टीमचे कॅप्टन यांना विनंती करेन की आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. अद्विक 11 मनोर वर्सेस शिवानी स्पोर्ट्स सावरे DC ब्रँड हमरापूर. महेशजी चौधरी परम मित्र आहेत जे रुपेजी पाटील यांचे आणि आज रुपेजी पाटील यांचे पिताश्री यांचं आगमन आम्ही खूप मिस करतोय पहिल्या दिवसापासून. तर वेलकम नरेजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. महेशजी चौधरी DC ब्रँड हमरापूर, अनिलजी साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. टाकवाल प्रीमियर लीगचे सर्वे सर्वा पहिल्याच बॉलवर चौकार. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर चौकार येत असताना आपण पाहू शकाल. अतिशय चांगली सुरुवात तर झाली. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका साईडला सूरज आणि ऋतिकच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आला. अप्रतिम ही ताकद आहे अमीर अव्वारी या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याने अंडर-25चं प्रतिनिधित्व केलं. एक कॅप्टनशिप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. अचिव्हर स्पोर्ट्स टीम 94 कामन या टीममधून सातत्याने राहिल अन्सारी यांच्या समवेत चांगल्या पद्धतीने प्रदर्शन. आज मनोरचं गाव अगदी मात्र 2 टीम आलेत, टाकवाळ आणि मनोर जवळचे शेजारील हे गावं आपल्याला पाहायला मिळतात. आणि अफसर पटेलनी बॅटिंग केली. क्लास बॅटिंग आपण पाहतायत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी डेडिकेशन केलं असेल. समर्पित हे अर्धशतक त्याच्या बंधूला केलं असेल यात मात्र शंका नाही आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संदेजी पाटील आज उपस्थित झाले. त्यांचा वाढदिवस आणि संदेजी पाटील यांचा खरपूस समाचार सुनीलजी वजे यांनी घेतला, याचा जरूर आपण पाहू शकताय. ते सुद्धा उपस्थित झाले. तर ऑन साईडला खेळल्या गेले. ऋतिकच्या बॅटमधून एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर होता, परंतु तिथे फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला फहद सारखा खेळाडू, एक अतिशय चांगल्या दर्जाचा तहा रईस सारखा खेळाडू आपण पाहतायत. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि ॲज अ विकेट किपर म्हणून रोल अदा करताना मुकेश भाई यांना आपण पाहू शकतायत. जितू भानुशाली JBला आपण पाहतायत. त्याचप्रमाणे अंबिया शेखला आपण पाहू शकाल. मुकेश वांगडला आपण पाहतायत. एक अतिशय दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर भूषण आम्हाला दर्शवत आहेत. 6 वर जाऊन पोहोचले गेली. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर अमीर अवारी आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल होता. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. क्लास टायमिंग. इनसाइड आउटचा पटका. 4 रन. चौकार मिळेल. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट चौकार. थँक्यू. एकविरा चषक हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. या स्पर्धेचं क्लासच वेगळा आहे. काय ते आयोजन, काय ते रुपेशजी पाटील यांचं क्वालिटी दर्जाची स्पर्धा आणि काय ते 6-6 षटकांचे सामने. समजा ओके. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू फार वेगाने निघून जातोय. ट्रॅव्हल होत असताना लॉंग शॉट रिजनला 4 धावा मिळतील. चौकार.
थँक्यू. महेशजी चौधरी साहेब यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. वसीम राऊत वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. एक जुने जाणते खेळाडू आणि आज RCC 10 या टीम मधून बिलॉंग करताना पाहायला मिळतील. अप्रतिम चेंडूला फोर्स केलाय, इनफिल्डच्या वरून खेळले गेलंय, सेफ झोन मध्ये आहे, चेंडू निघून जाईल. JB चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली स्टार्ट मिळवून दिले गेले पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा विचार करता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 16 रन पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. पार्टनरशिप अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. एका साईडला संघ आहे शिवानी स्पोर्ट्स सावरे टीम, बॅटिंग करणारा संघ प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेचा घर बसल्या आपण मनमुराद आनंद घ्या. परी इव्हेंट आपण पाहत आहेत. नितेश पाटील नवसई. चला टायमिंगच्या बाबतीत यावेळेला थोडंसं सहकार्य करायचं आहे. पहिलं षटक हे 4 मिनिटात कंप्लीट झालं. 1:14 पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि 4 मिनिटाचं हे षटक तुम्हाला 5 षटकं 25 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत, याची दखल घ्यायची. अन्यथा सर्कलमध्ये तुमचा एक प्लेयर हा मध्ये येईल, याची दखल घ्या. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल. लेफ्ट साइडला अमोलजी पाटील मंद मंद पावलांनी या व्यासपीठावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साखरेचे अनमोल रत्न. आणि जेव्हा जेव्हा ते येतात त्यावेळेला आमच्या येणे जाण्याची व्यवस्था ते सुरळीतपणे करत असतात. त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे. संदेशजी पाटील वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे. संघाची धावसंख्या 16. ऋतिक 5 वर खेळतोय तर सूरज 10 वर खेळत असताना या वेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, मॅक्सिमम षटकार. इथे उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय अनिलजी साळुंके साहेब, विभाग प्रमुख शिवसेना आणि पंचायत समिती गण 10. एक चांगल्या आयोजकाची भूमिका सुद्धा चांगली निभावतात आणि टाकवाल या टीमला बॅकबोन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, आधारस्तंभ आहेत. यस व्हाईट बॉल अजित म्हात्रे सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 23 या धावसंख्येवर. 23 रन्स विदाउट लॉस. चांगला फटका आहे सूरजच्या बॅट मधून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. मेल खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. सत्तावीस रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. काय बॅटिंग या वेळेला अप्रतिम पाहायला मिळते. सूरजच्या बॅट मधून क्लास दर्शवत असताना सूरज हरवटे. ऋतिक याला आपण पाहतायत. एका साईडला ऋतिक आणि सूरज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक 5 बॉलमध्ये 15 रन्स आतापर्यंत त्याच्या बॅट मधून येत आहेत. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय मिस्टर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय मिस्टर मुकेश. एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ऋतिक आणि एका साईडला सूरज अशी जोडी शिवानी स्पोर्ट्स सावरे या टीम कडून. पुढील बॉल ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा समन्वय झाला नाही. सरळ चेंडू तहार रईसच्या हातामध्ये निघून जातोय. एक वन ऑफ द गेम चेंजर म्हणून ओळखला जातो. चांगला बॉल. स्लोवर 1 चेंडू. मुकेश यासाठीच ओळखला जातो. कधी कमबॅक करावं, कशा पद्धतीने फलंदाजाला बीट करावं आणि या वेळेला चेंज ऑफ पेस करत असताना बॅक ऑफ द हँडचा चांगला वापर केला. स्लोवर 1 चेंडू होता. दोन्हीही चेंडूवर मात्र खेळू शकले नाहीत मिस्टर ऋतिक
आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या 27 वर थांबले गेले. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27-27. 13.50 आतापर्यंत यावेळेला करंट रन रेट पाहायला मिळतोय. या आपण तत्पूर्वी ऐकूया सुभाषजी कदम पीके डीजे हे ब्रँड आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं सफाळे विभागामध्ये. आदरणीय सन्माननीय दिलीपजी बरब साहेब सिव्हिल इंजिनियर आहेत आणि प्रो प्ले या स्पोर्ट्स लाईव्हवर ते यूट्यूबचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून रुपेशजी नरेश पाटील यांच्याकडून मनपूर्वक धन्यवाद आहे. चांगलं क्रिकेट दोन संघांच्या दरम्यान. फर्स्ट आपण हाफ क्लिअर केला. एका साईडला आता आपण पाहता शिवानी स्पोर्ट्स सावरे आणि अद्विक 11 मनोरा हा सामना सुरू आहे. एकंदरीत 8 टीमला प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक दिवसांमध्ये. आज मनोर गट एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल घ्यायला पाहायला मिळतो. थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता परंतु तिथे व्यवस्थित चेंडूला कॅरी करू शकले नाहीत आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. दोन रन 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 29. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. प्रॉपरली टायमिंग नव्हता आणि इथे चुकी केली. गोलंदाज स्वतः आले होते मिस्टर गौरव. परंतु पाहता पाहता यावेळेला आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या सूरजच्या बॅटमधून. सूरज हरवटीच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते जवळजवळ 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर डीसी हमरापूर डीसी ब्रँड महेशजी चौधरी यांचा संघ पाहायला मिळेल. तर एका साईडला आरसीसी 10. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. आता फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. शॉट मिड ऑफला. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. षटक क्रमांक 3 आपण पाहतायत आणि गौरवला अखेरकार विकेट मिळाली सूरज हरवटीची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. शिवानी स्पोर्ट्स सावरे टीम. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस सुवर्ण दिवस पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मी खेळावं. आपल्या आई वडिलांचं नाव स्वतःचं नाव गावाचं नाव उज्ज्वल करावं आणि त्याकरता या स्पर्धेमध्ये हे व्यासपीठ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला व्यासपीठ दिलं जातं. या आयोजकांचा आपण सदैव ऋणी आहोत. कारण हे आयोजक नसते आयोजकांनी स्पर्धा भरवली नसती तर कदाचित आपले चेहरे समालोचकाच्या माध्यमातून आवाज पोहोचला नसता. पंचांच्या माध्यमातून त्यांची क्वालिटी दिसली नसती. त्यांचं नाव झालं नसतं. म्हणून आयोजक हा सुद्धा एक क्रिकेटमधील दुवा आहे. म्हणून रुपेशजी पाटील यांना मानाचा मुजरा असेल. कारण टेनिस बॉल या क्रिकेटने भरपूर काही आपल्याला दिलं. त्याप्रती आपण त्यांचा सदैव ऋणी राहणार आहोत.
आणि खऱ्या अर्थानं याच टेनिस बॉलने आपल्याला एक व्यवसाय दिला. त्यामध्ये असतील पंच, समालोचक, स्कोरर, स्पोर्टचे शॉप असतील, खेळाडू असेल, यूट्यूब लाईव्ह असेल, डीजे ऑपरेटर, डीजेच्या माध्यमातून मागणी असेल, मंडप डेकोरेटर्स असतील आणि वेगवेगळ्या क्रिकेटच्या साहित्यांचं ज्या वेळेला आपण उल्लेख केला जातो अशा प्रकारचं आज या टेनिस बॉल क्रिकेटच्याच माध्यमातून आपल्याला दिलंय एक सुंदर व्यवसाय आणि त्याप्रती आपण ऋणी आहोत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पायावर जाऊन चेंडू आदळला होता, परंतु इथे जर आपण पाहिलं लेग बायच्या इशाऱ्याने एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 या धावसंख्येवर. 33 या धावसंख्येवर 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 झाले. गौरवने हे सुंदर षटक हाताळलं. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 33 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ शिवानी स्पोर्ट्सचा सावरे टीम. आता 3 षटका आहेत उर्वरित. त्या अगोदर आपण या स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय अनिलजी साळुंके साहेब, जे विभाग प्रमुख शिवसेना पंचायत समिती गण 10 या गावातून आपण पाहू शकतायत आणि टाकवाल या टीमला खास करून बॅकबोन राहिलेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान रुपेजी पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते या आपण त्यांच्या शुभ हस्ते करूया. स्वागत सन्मान टाकवाल प्रीमियर लीग मध्ये अतिशय आम्हाला त्यांनी VIP ट्रीटमेंट दिली होती. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. यंदा ती स्पर्धा जरूर अनाउन्समेंट सुद्धा झाली, परंतु काळाचा महिमा काळच जाणे आणि आज जे बाळाने अर्धशतक झळकावलं, अक्षरशः जेव्हा त्यांनी मला हात मिळवले त्यावेळेला सांगितलं की माझ्या भावाचा आशीर्वाद हा सदैव माझ्या पाठीशी राहील, असे मुदस्सर पटेल, अफसर पटेल बाळा यांचे ते बंधू आणि ताहा रईस यांनी सुद्धा सांगितलं की स्पर्धा येणार होती, परंतु मनोर गावामध्ये असे 3 धक्के लागले. खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर मनोर गावावर पसरला आणि त्याच्याप्रती आम्ही टुर्नामेंट होऊ शकलो नाहीत. आणि ह्या गोष्टी खूप जपून ठेवाव्या लागतात हृदयाच्या कप्प्यामध्ये, जे आपल्यापासून निघून जातात. अखेरकार लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या काळामध्येच प्रत्येकाला शिकवलं निसर्गाने की फक्त आपण काय घेऊन जाणार आहोत. आपण जन्माला आल्यानंतर फक्त आणि फक्त माणुसकीचं नातं, आणि ते माणुसकीचं नातं तुम्ही जपलं पाहिजे. क्रिकेटचा खेळ म्हणा, आयुष्याचा खेळ म्हणा, नातेवाईक जपले पाहिजेत, मित्रपरिवार आप्तेष्टांसह त्या प्रत्येक गोष्टी जपल्या पाहिजेत. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फटका तर छान होता, फाईन लेगला विजय सुतार त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. फेकी येईपर्यंत जर आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 37 रन. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान, सुप्रसिद्ध मैदान का म्हणावं असं वाटेल, कारण टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या मैदानात ज्या वेळेला खेळले गेले होते आणि त्यामुळे सुप्रसिद्ध मैदान म्हणून हे ओळखलं जातं. स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे. चांगला बॉल होता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू ताहा रईच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आतापर्यंत 37 वर जाऊन पोहोचले गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत घर बसल्या किंवा स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर चालता बोलता या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचा धन्यवाद आहे. यस, या वेळेला आपण पाहतायत यष्टीजीच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना रईस यांनी कोणतीही मिस्टेक केली नाही. अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला. डायरेक्ट चेंडू निघून गेला. यष्टांचा वेध घेत फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू सुभाषजी कदम साहेब. आणि खरोखर योग्य आपण गाणं लावलात. टॉप स्पर्धा आहे, टॉप टुर्नामेंट आहे. कोणीही डोळे झाकून म्हणेल की साखरेच्या मैदानात तुम्ही या, त्यावेळेला तुम्हाला समजेल टॉप क्लास स्पर्धा काय असते रुपेजी पाटील यांची. कारण रुपेजी पाटील यांच्या हृदयात आणि डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाही आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्माननीय दीपकजी पाटील साहेब, अमोल पाटील यांचे बंधू उपस्थित होत आहेत आणि रुपेजी पाटील यांचे सुद्धा मात्र बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दीपकजी पाटील साहेब वेलकम. आज आपण अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलेला आहे
एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले दीपकजी पाटील आपला शब्द सुमनानी सहर्ष तहा रईस आले. त्यांनी चर्चा आमच्याशी केली, त्यावेळेला सांगितलं की रुपेजी पाटील यांची जी स्पर्धा असते ना, ती परफेक्ट आराखडा जो तयार केला जातो, परफेक्ट मॅनेजमेंट कसं असावं, कोणत्याही संघाला ते कमी लेखत नाही. त्यामुळे वेगवेगळे गट आणि त्या गटामध्ये पॉवरफुल मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. ही खरी गोष्ट आपण आवर्जून सातत्याने म्हणावं असं वाटेल आणि त्यामुळे आज पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा ही वारंवार होताना पाहायला मिळते. दीपकजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. रुपेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. अतिथी देव भव. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांमध्ये 41 रन्स 10.25च्या आतापर्यंत सरासरीने खेळताना पाहायला मिळत आहेत. 41 लॉस ऑफ 2 विकेट. मायची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा रंगी बेरंगी जो बुके आपण पाहत आहेत. त्याचनंतर सचिनजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, पारगावरून खास करून उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. एक रन मिळते आणि 42ला 2 धक्के आतापर्यंत 5वं षटक प्रगतीपथावर असताना. चला थोडंसं स्पीडअप करा. बरोबर आता मिनिटे झालेली आहे ती 20. हे षटक टाकण्यासाठी अजून सुद्धा 5 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे. परफेक्ट 1:14ला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 1:34 झालेत. टायमिंग खूप महत्त्वाची भूमिका असते आणि ते अमीर अवारीला माहिती असेल काय टायमिंग काय असतं. अंडर 25ची त्याने स्पर्धा जरूर खेळला. 4 षटकं दोन्ही संघाला त्याचं पनिशमेंट मिळालं. 6 षटकांचे सामने होते परंतु दोन्ही संघ लेट आल्यामुळे 4-4 षटकांचे सामने खेळवले गेलेत. तारिक बाई यांच्या माध्यमातून 70-70 प्रेझेंट. आणि हे डिसिप्लिन आहे. भावी पिढीला जर आपल्याला सातत्याने चांगलं घडवायचं असेल तर आपलं मार्गदर्शन प्रेरणा ही मिळाली पाहिजे की डिसिप्लिन नावाचा विषय काय असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42. काय बॉल फेकला होता, अप्रतिम आपण पाहू शकतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपर तहाच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 42 बॉल फेकून झाले ते 3. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत गौरव, मॅग्निफिसंट बॉलिंग. गौरवचा हा बॉल यावेळेला त्या रडार मध्ये आला, सरळ चेंडूला पाठवलाय. चांगली फिल्डिंग जरूर झाली होती परंतु अखेरकार शेवटच्या मोमेंटला मुकेश वांगडच्या हातातून चेंडू सुटला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन आदळला. षटकार 6. थँक्यू. षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते 48 वर जाऊन पोहोचली गेली 48. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु पाठीमागे फिल्डर आहेत. डायरेक्ट हिट जरूर केला गेला होता परंतु तिथे आपण पाहू शकता कोणतीही धाव येत नाहीये. चांगला कमबॅक म्हणता येईल गौरवच्या माध्यमातून. गौरवने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. जरी षटकार चौकार आले तरी सुद्धा मी चांगली गोलंदाजी करेन. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. हे तुमच्या डिक्शनरीमध्ये फिट असायला हवं. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला अवगत असलेला खेळाडू परिपक्वतेचा असतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अमीर अव्वारी पुढे सरसावतायत. वड कॅच, अप्रतिम, एक्सलंट, कार्बन कमाल कॅच. अप्रिसिएशन करत असताना संपूर्ण खेळाडू. आणि इथून आपण पाहतायत फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. पाच षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48ला 3.
परफेक्ट मिनिटे झाली ती 24. थँक्यू व्हेरी मच अद्विक 11. मनो टीम 1 मिनिटे तुम्ही वाचवलेत. अनिकेत हरवटे बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश न्यू बॅटर जनाब मोहसिन भाई त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मोहसिन शेख वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आप आए बाहर आई. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रुपेशला आपण पाहतायत. रुपेश अंबोलकर. तर मंगेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश जाबर गोलंदाज सज्ज फाद. यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जाईल आउटसाइड द लेग स्टंप. अजित म्हात्रे सर वळतायत. यस वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 49. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक आहे आणि मी कॉल करू इच्छितो DC हमरापूर, DC ब्रँड चा कॅप्टन आणि RCC 10. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस का बॉस. चांगला बॉल होता. पायावरचा चेंडू अगदी मनगड्याच्या साहाय्याने खेळून काढलाय. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा हेतू चांगला राहिला आणि 2 धावा ऍड होतील. कारण शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतात ना तेवढ्या त्या आपल्याला कमीच वाटतात. कारण 10-15 जरी धावा आल्या तरी सुद्धा एक सॅटिस्फाईड मनाला मिळतं, परंतु अजून आपलं समाधान संपत नाही. असं वाटतं 30 रन तरी यायला हवेत. समाधान शोधण्यासाठीच आपलं आयुष्य पूर्णत्वास लागतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान शोधल्यानंतर आयुष्याचा खरा अर्थ मिळतो, खरा अर्थ सापडतो आपल्याला. व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचले गेले. 52 रन्स ऑन द बोर्ड. 52 लॉस ऑफ 3 विकेट. एकविरा चषक 2025 आपण अनुभवतायत. महेशजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हमरापूरचा ब्रँड आहे. ऑन साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलंय मंगेश जाबरच्या बॅट मधून. खणखणीत दर्जेदार. थोड्याच वेळात संदेशजी पाटील यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. पुढील बॉल फाद पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. डेड बॉल पंच घोषित करतायत विरल सर. प्रिव्हियस बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चौकारानंतर आलेली ही महत्वाची विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 56 आणि 56 ला 4 धक्के बसले गेलेत. गॉन. थँक्यू. आदरणीय रुपेजी पाटील साहेब यांचे परम मित्र आणि नेहमीच त्यांच्या जोडीने सातत्याने एकत्र असतात. आणि घाटींचा अनमोल रत्न अर्थातच संदेशजी पाटील यांचा आज वाढदिवस. या ठिकाणी आपण अगदी थोड्याच वेळात केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. फुलटॉस बॉल होता. संधी होती थोडीफार, परंतु इथे चेंडूला लेफ्ट केलं. व्हाईट बॉलचा इशारा आला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 57 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 3. शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. जरी हिवाळ्याचे दिवस असले तरी रणनंतर रखरखत ऊन माथ्यावर घेऊन खेळत असताना आणि सातत्याने एक खेळाडू म्हणत असतात की आम्ही कोणत्याही
सीझनला आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकतो. त्यामध्ये उन्हाळे, पावसाळे, हिवाळे हे सातत्याने आपण पाहिले. ऊन, वादळ, वारा, पाऊस काहीही असो, क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. तर इथून 57 वर 4 वादने अनुभवी गोलंदाज आहे. एक ॲज अ ग्रेट कॅप्टनशिप म्हणून सातत्याने पाहायला मिळतो. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर असं वाटतं फलंदाजाला की चेंडू बॅटवर सहजगत्या येईल. रोहित नुक्ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित नुक्ती यांना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. रोहित नुक्तीला फार सरावाची गरज असेल. डिफेन्स त्याचा दिसलाच नाही. एकच आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे फहादने त्याच्या परिपूर्ण संधीचं सोनं केलं. 57 वर पहिला डाव समाप्तीवर झाला आणि 58 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. परफेक्ट 30 मिनिटांचा कालावधी घेतल्याबद्दल रुपेशजी पाटील साहेब यांच्या वतीने मनपूर्वक अद्विक 11 मनोर टीमसाठी मनपूर्वक धन्यवाद आहे. चला या आपण केक कटिंग करूया आणि सेलिब्रेशन करूया. संदेशजी पाटील जे घाट टीमचे अनमोल रत्न, एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही संघाचे सुद्धा कॅप्टन या आपण DC अमरापूर आणि RCC 10. या संदेश पाटील आपण या समोर. तर या संदेशजी पाटील यांचं तुझे स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूया. या आपण हा केक कटिंग केल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. चेतन पाटील उपस्थित आहेत, अमरापूरचे कॅप्टन. सुभाजी कदम साहेब रेडी असतील. आपण लगेच सॉन्ग घेऊया. विश यू हॅपी बर्थडे संदेशजी पाटील. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सॉन्ग प्ले. बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. नुकतंच संदेशजी पाटील यांचा वाढदिवस आपण साजरा केलेला आहे. या पण संदेशजी पाटील यांनाच विनंती करेन. आज बर्थडे मॅन आहेत आणि या पण त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉप करणार आहोत. चला RCC 10 टीमचे कॅप्टन आणि एका साईडला DC हमरापूर चेतन पाटील आणि एका साईडला वसीम राऊत हे दोन कॅप्टन जॉईंट होतील.
या संदीपजी पाटील यांना मी विनंती करेन. वेलकम दोन्ही कॅप्टनचं सहर्ष स्वागत. वेलकम एकविरा चषक 2025 मध्ये चेतन पाटील अँड वसीम राऊत. संदीपजी पाटील प्लीज लवकरात लवकर या. याच बर्थडे मॅन आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नागदाई देवी आई एकविरा असं कॉईन आहे. या आपण चेतन पाटील हे कॉल करतील. टॉस आपण मॅच स्टार्ट होते. जास्त वेळ घेणार नाहीये. पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर शॉट. अमीर अवारीचा ब्रँडेड षटकार आणि यस वसीम राऊत टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग फिल्डिंग स्वीकारणार आहात. आज संपूर्ण टीम आहे तुमची. आहेत, 1-2 प्लेयर शॉर्ट आहेत. प्रयत्न करू. रुपेशजी पाटील यांची स्पर्धा आई एकविरा चषक या स्पर्धेची किती तुम्हाला आतुरता लागलेली असते? ॲक्च्युली ही स्पर्धा 10 वर्षापासून खेळतोय आणि 1-2 वेळा आम्ही ते फायनल पण मारलेली आहे. त्या हिशोबाने आज आम्ही प्रयत्न करू. आमचा बेस्ट जे काही आहे ते आम्ही दाखवू. व्हेरी मच. मॅच स्टार्ट आहे. चेतन पाटील ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला मात्र हार्दिक शुभेच्छा असतील. टॉस नुकताच झालेला आहे. RCC 10 या टीमने जिंकला आणि वसीम राऊत जे कॅप्टन आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही डेफिनेटली गोलंदाजी स्वीकारू. RCC 10 ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. या व्हॉइस ऑफ वाडा अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह मुनित कुडू कॅमेरामॅन. धन्यवाद प्रमोद शेडगे यांना आपण टॉस बॉक्समध्ये पाहिलं. या आधीच्या डावामध्ये ऐकलं. सध्या मैदानामध्ये जाऊया. अमीर अवरी मैदानामध्ये आहे आणि काय अप्रतिम लाजवाब स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं हेलिकॉप्टर तिथे प्ले केला आणि षटकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. जोपर्यंत बॉलला उचललं कुठलीही रन ती धाफलकावर जोडली जाणार नाही. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अमीर स्ट्रायकर इनकडे आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आलाय मात्र त्यानंतर त्याला थोडंसं शांत केलंय. यावेळेस मात्र कट केलंय बॉलला. खूप चांगल्या पद्धतीने इनफिल्डच्या वरनं उडवलंय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं जातोय मात्र तिथे खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवरची नजर ती हटवली नाही. चेंडूचा पाठलाग तो कुठेही कमी होऊ दिला नाही आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर बॉलला उचलणं ते शक्य झालं. रन सेव्ह झाल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यानं वाढली आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 8 या आकड्यावर. अमीर मैदानामध्ये आहे. मंगेश त्याच्या विरोधामध्ये आणि अमीरच्या साथीनं जर जीतू याला आपण पाहताय. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॉलिंग मध्ये गडबड. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं होतं. तिथे गोलंदाजाने दर्शवलंही होतं आपल्या हातानं की हा झेल तुझा आहे, तू कॅरी करावा. मात्र तो गोलंदाज मंगेशकडे पाहत राहिला. बॉलकडे बघत धावत राहिला आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर जजमेंट आलं नाही आणि बॉल जमिनीवर पडला. जीवनदान मिळालंय असं म्हणायला हरकत नाही इथे अमीर आवरीला. कारण महत्वाचा हा खेळाडू आहे ज्याला जीवनदान दिलं गेलंय. 1 रन ही बहाल झाली आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 फॉर नो लॉस. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं मात्र थोडासा चढाव आहे त्या क्षेत्रामध्ये आणि त्या चढावाला पार करणं बॉलला तिथे शक्य झालं नाही. त्यामुळे क्षेत्ररक्षकाला त्याची जरूर मदत मिळाली. जोपर्यंत बॉलला उचललं रिटर्न केलं. इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा या सुरक्षिततेनं धाफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला आतापर्यंत कंप्लीट झाला. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम बॉल तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. कसा खेळ असेल येणाऱ्या बॉलचा तो आपल्याला बघायचा आहे. यावेळेस मात्र फ्रंट फुटला स्वतःपासून वेगळं केलं. बॉडीला स्ट्रेच केलं आणि तदनंतर मिड विकेट मध्ये हा फटका सजवलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे बॉलला रिटर्न करेल संधी निर्माण झाली होती. कॉलिंग मध्ये गडबड दोघांमध्ये पाहायला मिळाली. 1च रन तिथे कंप्लीट झाली. दुसऱ्या रन करता जाण्याचा मोह होता. दुसऱ्या रन करता अमीर आलाही होता
मात्र जितून तिथे त्याला कॉल केला की इथे विकेट जाण्याची दाट शक्यता आहे, रिस्क असू शकते आणि त्यामुळे माघारी परतावं लागलं. योग्य कॉलिंग होतं. कॉलिंग योग्य असणं गरजेचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर ते योग्य कॉलिंग पाहायला मिळालं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर विकेट बचावली, 1 रन आली. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा त्या लागलेल्या पाहायला मिळाल्यात. अद्विक 11 मनोर आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर शिवानी स्पोर्ट्स सावरे या 2 टीममध्ये हे मॅच आपण पाहताय. पूर्वार्धामध्ये 57 धावा या शिवानी स्पोर्ट्सनं धावफलकावर लावल्या आणि 58 धावा धावफलकावर लावण्याकरता अद्विक स्पोर्ट्स हा संघ मैदानामध्ये आहे. अद्विक 11 नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता यावेळेस सूरज हरवटे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. अनिकेत आहे, अनिकेत हरवटे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. जबाबदारी दिली गेली या दुसऱ्या षटकाला मध्ये गोलंदाजी करण्याची आणि ती जबाबदारी त्याला यशस्वीरित्या पार पाडावी लागेल. जबाबदारी माणसाच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं आणि मोठं काम आहे, कारण ज्यानं जबाबदारी स्वीकारली तो आयुष्यामध्ये यशस्वी झाला. इथे काय तो जबाबदारीपणाचा खेळ पाहायला मिळेल. ऑफ्टमवरनं कट केलाय, पुन्हा एकदा पॉईंटच्या जवळपासनं बॉल चाललाय, वळण घेत मात्र तिथे संत गतीनं बॉल झाल्यानंतर क्षेत्ररक्षकाला बॉलला स्टॉप करण्यामध्ये यश आलं. रन सेव्ह केल्या कारण त्यानं पाठलाग थांबू दिला नाही. अंतिमच्या क्षणापर्यंत त्या चेंडूच्या मागे तो धावत राहिला. धावसंख्येमध्ये वाढ झाली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 14 या आकड्यावर. जितू स्ट्रायकर एंडकडे आहे. जितू आणि अमीर मनोर संघाची प्रारंभिक जोडी जी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ दाखवतीये. ऑफ्टमवरनं जास्त बाहेर निघणाऱ्या बॉलची छिडकाणी करण्याचा प्रयत्न केला. पंचांच्या दृष्टीनं एक चांगला बॉल आहे. पाय तिथे चालले नव्हते, शफल अतिरिक्त नव्हता, आपल्या जागेपासूनच शरीरापासून दूर न त्या बॉलची छिडकाणीचा प्रयत्न होता आणि त्यामुळे गोलंदाजाला यश मिळालं. एक निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. वेट केला, पॉज घेतला होता आणि त्यानंतर हा फटका खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 चांगला फटका होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप दुरून पिक केलं होतं, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर जो पॉज घेतला होता त्याचा फायदा मिळाला आणि त्यानंतर मग हा चौकार परावर्तित केला गेला. हव्या त्या क्षेत्रामध्ये खेळता आला. संयम खूप महत्वाचा आहे. तुम्ही प्रत्येक वेळी खूप जोरानं फटके खेळून रन्स मिळू शकत नाही. कधीतरी तुम्हाला पॉज घ्यावा लागतो, वेट करावा लागतो. त्यावेळेस ऑफस्टंपवर पडला, सरळ राहिला, विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने गेला. एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. एक चौकार जरूर आलाय, मात्र 2 डॉट बॉल तेही या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले जितूच्या विरोधामध्ये. या ओव्हरचे आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा बॉल तोही योग्य टप्प्यावर विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपानं. अपील स्ट्रॉंग होती, मात्र पंचांवर त्याचा कुठलाही प्रभाव नाहीये. ठाऊक आहे पंचांना की हा बॉल टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पंचांची भूमिका नेहमीच चांगली राहिली आहे. आशुतोष विवारे, अजित म्हात्रे, विरल नायर सर्वजण अगदी अप्रतिम काम मैदानाच्या आतनं मागच्या काही वर्षांमधनं करत आलेत. यावेळेस मात्र खूप चांगला फटका. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला प्रेक्षक बनवलं जाईल. त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत सांगायचं तर टांगा पलटी घोडे फरार. एक टप्प्याखेरीज चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 4 या आकड्यानं पुढे सरकार असताना धावून पोहोचते. एकंदर 22-22 सुस्थिती आहे, कारण खूप मोठी टोटल नाही आहे. 9-10च्या जवळपास तुम्हाला पर ओव्हर रन्स बनवायचे आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या रन्स बनवत असताना चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. अचूकतेची फटकेबाजी ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. येणारे 24 बॉल विजयाकरता 36 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर यावेळेस अमीर आवरी जो मैदानामध्ये फलंदाजी करतोय, चांगल्या फलंदाजी करता ओळखलं जातं.
नवा षटक त्याचा प्रारंभ झालाय. फुलटॉस होता, खूप चांगला फटका, इम्प्रोवायझिंग बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि यावेळेस फाईन लेगला क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. याच कलात्मक फटकेबाजी करता आमिर आवरीला ओळखलं जातं आणि यावेळेस बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय काय अप्रतिम फटका त्यानं तिथे सजवलाय. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला होता आणि तदनंतर हा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्यानं प्ले केला, चौकारामध्ये परावर्तित केलं त्या बॉलला. पुन्हा एकदा शफल झाला होता, मोठा फटका खेळायचा होता, मात्र यावेळेस चेंडू नजरेतनं हटलाय, आयसाईट डळमळीत झाली. चेंडूवरची नजर अशा पद्धतीच्या फटक्यांकरता खूप गरजेची असते आणि ती नजर थोडीशी हटली बॉलवरची आणि त्याचंच कारण बॉल जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. ऑफस्टमवरनं फिरवण्याच्या नादात खूप जास्त बाहेर निघतोय बॉल. आशुतोष व्यवहारे इथे जोडले जातात, इशारा आला त्यांच्या माध्यमातून वाईटचा आणि अतिरिक्त धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 न वाढताना 27 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस आवाज आलाय आणि त्याला पंचाने दुजोरा दिलाय. आता मात्र माघारी परतावं लागेल. पहिला झटका, पहिल्या विकेटचं बदन. आमिर आवरी यावेळेस तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. विकेटचं बदन खेळाडू बाद. न्यूमॅन इन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंबिया फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एका चौकारानं सुरुवात केली होती. 1.3 षटकं 17 धावा आणि 1 विकेट. आता मात्र मंगेशच्या नावासमोर पाहायला मिळते. थोडासा महागडा होता या मॅचच्या तुलनेनं. तसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तेवढं महाग नाही म्हणता येणार, मात्र ही मॅच ज्या सिच्युएशनची आहे, ज्या धावसंख्येची आहे, तिथे थोडंसं महागडं तुम्हाला निश्चित गणलं जाईल. मंगेश आपल्या षटकातील 4था बॉल घेऊन इथे मात्र चांगला फटका सरळ बॅटने खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाली. आपली पहिली 1 धाव धावफलकावर जोडण्यामध्ये यश मिळालं. अंबिया जो मैदानामध्ये आहे, साथीनं जितू याला आपण पाहताय. अंबिया आणि जितू या 2 खेळाडूंवर या मॅचला पुढे नेण्याची आता जबाबदारी आली आहे. जबाबदारी काय असते, ती कशी स्वीकारायची आणि ती कशी यशस्वीरित्या पार पाडायची, हे जर कोणाकडनं शिकायचं असेल आयोजकांना तर रुपेश पाटील हे नाव तुम्ही घेऊ शकता. अग्री प्रीमियर लीग मध्ये त्यांचं नियोजन आम्ही सर्वांनी पाहिलंय आणि एकविरा चषक त्यामध्ये एक पर्वणी आहे. यावेळेस मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि यावेळेस तो निघून जाईल. फाईन लेगच्या जवळपासनं सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. रुपेशजी पाटील यांच्याबद्दल आपण बोलत होतो. अग्री प्रीमियर लीग 2025 जे पर्व आहे त्याचं जे नियोजन आहे अगदी अप्रतिमतेनं, अगदी काटेकोरपणे त्यांच्याकडनं ते केलं गेलं. एक यशस्वी स्पर्धा सफाळ्याच्या माकण्याच्या मैदानावर संपन्न झाली आणि येणारा जो हंगाम आहे याच मैदानावर तो येणारा हंगाम आपल्याला पाहायला मिळेल. यजमानपद स्वीकारलंय साखरेकरांनी. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. वाईडचा इशारा पंचाच्या माध्यमातून आणि ते यजमानपद स्वीकारताना निश्चित चांगली कामगिरी होईल, यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. कारण आई एकविरा चषकचं जे आयोजन नियोजन आहे ते अगदी अप्रतिम ते जर राहिलंय आणि जर रुपेशजी पाटील यांना घरच्या मैदानावर स्पर्धा सजवायची आहे तर मग कुठेही कशाचीही कमी पडणार नाही याची खात्री प्रत्येकाला आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल. इथे ऑफस्टमवरनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे व्ही मध्ये, विकेटच्या मागे बिहाइंड द विकेट जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग असे 2 खेळाडू घेतले गेलेत ज्यांचा फायदा नक्की मिळतोय. धावसंख्या ही पुढे सरकते, जाऊन पोचते एकंदर 34 या आकड्यावर. येणारे 18 बॉल विजयाकरता 24 ची गरज आहे. म्हणजे प्रतिषटक 8 ची सरासरी तुम्हाला इथनं अधोरेखित करायची आहे. ही 8 ची सरासरी इथनं येणाऱ्या 18 बॉल मध्ये कशा पद्धतीने अधोरेखित होईल ते आपण पाहणार आहोत. मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये एक ड्रिंक्स इंटरव्हल आहे. अगदी भव्य दिव्य ट्रॉफीज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकर्षक
या ट्रॉफीज आहेत. सुसज्ज असं हे मैदान साखरे गावामधनं ही स्पर्धा आपण पाहता. रुपेशजी पाटील साहेबांच्या वतीनं आयोजित आई एकविरा चषक. नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई माऊली तिच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते आणि अगदी यशस्वी आयोजन नियोजन आपण सातत्यपूर्ण पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत यावेळेस तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी असेल इथे. अनिकेत च्या वतीनं स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर जितू आहे. बघूया कशा पद्धतीने खेळ त्याच्या वतीनं होईल. फटकेबाजी कशा पद्धतीने केली जाईल. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. यावेळेचा बॉल फक्त पाहिला, बाकीची कामगिरी पंचांनी पूर्ण केली. अजित म्हात्रे इथे इशारा करतायत हा नॉन प्लेबल आहे, ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय आणि वाईट बरोबर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 35 ऑन बोर्ड, 35 धावा राफल कव्हर. यावेळेस मात्र जितूच्या बॅटमधनं एक चांगला फटका, वन बाउन्स, बॉल निघून जाईल सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्यावरनं बॉल चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. 4 चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बघा रिप्ले मध्ये तो स्ट्रोक तुम्ही पुढे एकदा पाहू शकता. ऑफस्टमच्या बाहेर रूम होती, जागा होती आणि त्या जागेचा वापर करताना चेंडूला योग्य ती जागा दाखवली. ज्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळायला होता त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आणि चौकार तिथे परावर्तित केलाय. ऑफस्टम वरनं पुण्याच्या एकदा अतिरिक्त बाहेर दिशाहीन गोलंदाजी. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा कुठलेही क्रिकेट असो, त्यामध्ये एक मंत्र जो सातत्यानं जपला जातो, दिशा से भटके तो फिर मिलेंगे फटके. आणि इथे दिशेपासून भरकटलेली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर शफल होत तिथे तो प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते घडवणं शक्य झालं नाही. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याकरता खूप सारे खेळाडू शफल होताना आपण जरूर पाहतो, मात्र फटका खेळणं प्रत्येकाला शक्य होतं असं नाहीये. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन नाहीये. बॉल पेस जनरेट करत असताना विकेटच्या मागे नेला आणि ही विकेट जर आपण पाहिली ना तर जिथे थोडासा आखुडता किंवा गुडलेन स्पॉटवर ना बॉल पिच होऊन उसळी घेतोय, तर मग तेव्हा ते खेळताना कठीण झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. पुढे टाकण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज होती, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. बाहेरच्या अंगाला बॅटचा हा बॉल लागला होता, एक सिंगल मध्ये तो कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 41, 41 ऑन बोर्ड. 14 बॉल 17 धावसंख्येची गरज. धावसंख्येला थोडं करून छोटं करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र बॉल चाललाय उंच हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल यावेळेस बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये फहाद आलाय. फलंदाजी करण्याकरता फहाद ज्याला प्राचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. या डावामध्ये खूप जास्त नाही, मात्र एक विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 17 धावसंख्येची गरज आहे. मॅच इथनं बनवायची आहे तर मग गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. अचूक टप्प्यावर मारा करत असताना त्यांना या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आणि विकेट हा एक पर्याय आता तुमच्याकडे उडलाय. कारण थोडीशी ही हलगर्जीपणा झाला किंवा थोडासाही टप्पा इकडचा तिकडे झाला, एक मोठा फटका आला तर मॅच तुमच्या हातातनं निसटून जाईल. छोटा प्लेनचा अतिरिक्त बाहेरचा बॉल. पंच पुन्हा एकदा आमच्याशी जोडले गेलेत. अजित म्हात्रे, वाईटचा इशारा येतोय. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर 16 धावसंख्येची गरज आहे आणि या 16 बनवण्याकरता तुमच्याकडे जवळपास 13 चेंडू शिल्लक आहेत.
बॅटची कडा तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. ऑफ्टनच्या बाहेरनं जे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय त्यामध्ये जास्तीत जास्त वेळा कडा लागताना या आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. कारण एरवी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना तेव्हा ती प्रॅक्टिसमध्ये मोठ्या फटक्याचा प्रयत्न सातत्याने होतो. समोर फोर्स करणं, लॉंगॉनच्या वरनं खेळणं, मिड विकेट, काऊ कॉर्नर, इथनं इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळणं ते सातत्यानं होतं. मात्र ऑफ्टनच्या बाहेर मॅचमध्ये आल्यानंतर जे तुम्ही कटशॉट खेळण्याचा प्रयत्न करता किंवा मग कव्हर्स फाडण्याचा जो प्रयत्न करता ना तो प्रॅक्टिसमध्ये होत नाही आणि त्याचाच प्रादुर्भाव म्हणून जर आपण पाहिलं तर बॅटच्या कडा येत आहेत. वेळेच्या बाबतीत आपल्याला सहकार्य करायचं आहे. पंचांकडनं आपल्याला तसं वॉर्न केलं जात आहे. लगेचच पुढचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज करायचा आहे. नवीन गोलंदाज सूरज हरवटे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, फहाद आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर जितू 14 बॉलमध्ये 23 वर बॅटिंग करताना जितूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. या डावामधली एक महत्वाची इनिंग त्यानं आतापर्यंत साकारली आहे. 24 धावा करत तो मैदानामध्ये उभा आहे आणि वेळ घालवतोय, त्याबरोबर रन्सही जोडतोय. स्ट्रायकर एंडकडे सध्या फहाद आहे जो मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर सेकंड डाऊन नंतर आलाय. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याकरता त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले आणि बघूया इथे कशी इनिंग त्याच्याकडनं पेशकश होतीये. ऑफ्टनवरनं हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर फलंदाजाला बीट करत असताना त्याच्या डोक्याशी खेळत असताना विकेटच्या मागे गेलाय. खेळू की नको खेळू ही द्विधा मनस्थिती फलंदाजी करता केव्हाही घातक असते. यावेळेस तीच पाहायला मिळाली. यावेळेस मात्र ऑन साईडला बॉडी लँडवरचा बॉल उडवलाय, उंच हवेतनं फेकून दिलंय त्याला दूर सीमा रेषा पार. इट्स अ सिक्सर, मॅक्सिमम 6. आमचे मोनित कुडू सध्या जर आपण पाहिलं तर कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांनी तिथनं रुपेशजी पाटील असतील, विरल नायर आणि प्रमोद शेडगे त्यांना आपल्याला ऑन स्क्रीन दाखवले गेले. दुपारच्या ब्रेक नंतर जे मुख्यमंत्र्याशी जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि मोनित यांनी ते चित्र आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं. ऑफ्टनवरनं मोठा फटक्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा इथे आलाय आशुतोष विवारे यांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 49 वरनं 50 वर. 50 कम्सअप 50 धावा दाखल कराव्या लागल्या गेल्यात. यावेळेस पुण्याच्या एकदा चांगला स्ट्रोक, 1 बाउन्स, थांबवणं कठीण, बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल, रन्स मिळतील 4. निश्चित इथे पार्टीचा मूड होईल ज्या पद्धतीची गाणे लावतायत आणि विजयाच्या समीर आलेत. यावेळेस मात्र हया बॉलनं खेळ खल्लास केलाय, फेकून दिले बॉलला मिड विकेटच्या सीमा रेषा पार. इथे विजयी होतीये टीम अद्विक 11 मनोर. अद्विक 11 मनोर या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. शिवानी स्पोर्ट्स सावरे, आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना रुपेशजी पाटील यांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे